राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण आमदार अपात्रतेचा जी सुनावणी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि काही तासांवरती ही सुनावणी होणार आहे. आपल्यासोबत पालघर विधानसभेचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगाल, नेमका काय निर्णय अपेक्षित आहे आपल्याला? उद्याच्या निर्णयावर सर्वांचे अक्षरशः आतुरतेने वाट पाहत आहोत. जे काय होणार आहे ते एकदाच होऊ द्या, हीच आमची सर्व आमदारांची इच्छा आहे. आणि उद्याच्या निर्णयावर आमची तर साहजिकच अपेक्षा आहे की जो काय निर्णय लागेल तो नियमानुसार घटनेच्या आधारावर, आणि त्यामुळे आम्ही तर अपात्र होणार नाही, पण समोरचे जे विरोधक आहेत ते नक्की अपात्र होतील. जर का तुमच्या बाजूने अपात्रतेचा निर्णय लागला तर पुढचा पर्याय काय असू शकतो? उद्याच्या जे 16 आमदारांच्या अपात्रता बाबतीत निर्णय लागणार आहे कोणाच्याही बाजूने, त्याच्यावरून पुढची दिशा ठरणार. परंतु आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जे अतिशय चांगलं काम चालले आहे, त्यामुळे उद्या अपात्र इकडून निर्णय लागो किंवा तिकडून निर्णय लागो, परंतु मी तर माझे पालकत्व म्हणून एकनाथजी शिंदे आहेत, त्यामुळे जो निर्णय लागेल तो, परंतु मी एकनाथ शिंदेच्याच पाठीशी उभा राहील. तुमच्याच मुलाचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी हे नाट्य रंगलं. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी बोलताना त्याचा उल्लेख केला. आता त्याचा अंतिम निर्णय होतोय त्या नाट्याचा. काय वाटतं आपल्याला? नाही, तो दिवस मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. कारण की तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी माझा अतिशय आनंदाचा दिवस होता. आणि त्या दिवसात माझ्या घराच्या शेजारून गेलो, परंतु साहेबांचा निर्णय हा शेवटी ती लढाई महत्त्वाची होती. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाला न थांबता मी सरळ साहेबांनी जे सांगितलं ते ऐकलं. आणि आज महाराष्ट्राचे चित्र जे बदलतंय ते आणि त्या डिसिजनमुळे बदलतंय. त्यामुळे म्हणजे हा क्षण आणि कधीच मी विसरू शकत नाही. आणि पुढे जे साहेब सांगतील, जे आदेश देतील ते मी काम करेन. आता असं कळतंय की मित्र पक्षांकडून त्यांच्या चिन्हावर लढण्याचं काही सांगितलं जात आहे, असं काही आहे का? आजपर्यंत असं कोणतंही आमच्यावर प्रेशर, दबाव आलेला नाही आणि आमच्यावर येऊ पण शकत नाही. आज या देशामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे पुढचा निर्णय काय घ्यायचा नाही घ्यायचा ह्या बाबतीत आम्ही, प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असतो. परंतु असं प्रेशर आजपर्यंत आमच्या चिन्हावर लढा किंवा असं कधी अजिबात प्रेशर आमच्यावरती नाही. त्यामुळे आमचा निर्णय आम्ही घेण्यास आम्ही परिपक्व आहोत. हे जे सर्व नाट्य रंगतंय त्याचा परिणाम लोकसभा विधानसभेवर कशा पद्धतीने होऊ शकतो, काय वाटतं आपल्याला? हे खरं तर ह्याचा परिणाम साहजिकच जनतेमध्ये आहे चर्चा, की काय डिसिजन होतं आणि काय नाही. त्याच्या आधारावर लोकांची मानसिकता तयार होते. परंतु नियमानुसार तसं बघायला गेलं तर संख्याबळाच्या नुसार निर्णय हा आमच्या बाजूनेच लागेल. आणि त्यामुळे जनता देखील आमच्या पाठीशी राहील आणि ह्याचा परिणाम लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आमच्या सीटा निवडून येतील याची मला खात्री आहे. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की श्रीनिवास वनगा बोललेत की आमचं संख्याबळ जास्त आहे, आम्हाला ठाम विश्वास आहे की हा निर्णय आमच्याच बाजूने लागेल आणि असा कोणताही आमच्यावरती दबाव नाही. ही लोकशाही आहे आणि त्यामुळे उद्याचा निर्णय जो लागेल तो आम्हाला मान्य आहे, असं त्यांचं मत आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.